महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरातील नागरिकांनी भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे दिसून आले। शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत 50 ते 55 जणांना विषबाधा झाली असून यातील 40 जणांना वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली। परिसरातील काही दुकानांमध्ये भेसळयुक्त माल विकला जात असून अन्न आणि औषध प्रशासन विभाग निद्रित अवस्थेत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे। अशा दुकानांवर कारवाई होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शहादा तालुक्यातील वडाळीसह कोंडावळ, कुकावल, कोठली येथील रहिवाशांनी एका विशिष्ट कंपनीची भगर फराळासाठी खरेदी केली होती। दुपारी 12 ते 1 या वेळेत भगर खाल्ल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला। अनेकांना मळमळ, उलट्या, संडासचा त्रास सुरू झाला। यामुळे तात्काळ वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व खासगी रुग्णालयात रुग्णांनी धाव घेतली। रात्री उशिरापर्यंत 30 ते 40 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं होतं। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर सचिन जगताप, डॉक्टर सचिन पानपाटील यांनी दिली। यामुळे भगरपासून सावधान असं म्हणण्याची वेळ नागरिकांमध्ये दिसून आली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। काल महाशिवरात्रीनिमित्त गावातील व पंचक्रोश युगतील बऱ्याच भाविकांनी महाशिवरात्रीचे उपवास केल्यामुळे उपवासाला जे प्रामुख्याने खाल्लं जाणारं जे अन्न आहे आपलं भगर, तर भगर खाल्ल्यामुळे काल संध्याकाळपासून बऱ्याचशा पेशंटला चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, काही पेशंटला पोटामध्ये दुखणे, काही अतिसारासारखी लक्षणे असणे, चक्कर येऊन म्हणजे असं चालताही न येणे, अशा गंभीर स्वरूपाची काही लक्षणे दिसून ते पेशंट काल संध्याकाळपासून येत होते। काल रात्रीही बरेचसे पेशंट आले, आज सकाळपासून तसे त्याच प्रकारचे पेशंट येत आहेत। काही पेशंटला सौम्य प्रकारची लक्षणं होती, परंतु काही पेशंटला जी लक्षणं होती ती काही गंभीर स्वरूपाची लक्षणे होती। तर त्याच्यामध्ये काहींचा BP खूप जास्त कमी होणे, मग त्यांना IV ट्रीटमेंट, सलाईन वगैरे लावून मग त्यांचा बॉडी फ्लुइड मेंटेन करणं, काहींना ॲडमिट करून ठेवलेलं आहे, काहींचं आणखी अतिप्रमाणामध्ये म्हणजे हातपाय ओढले जाणं, हातपायांना खूप जास्त प्रमाणामध्ये ताण पडणं। तर ही जी काही लक्षणे होती तर सर्वांचं एकंदरीत म्हणणं की आम्ही काल भगर खाल्ली आणि भगर खाल्ल्यानंतर आम्हाला 2-4 तासानंतर ही अशी लक्षणं दिसायला लागली, अशा पद्धतीचा त्रास व्हायला लागला। तर कदाचित एक तर ती भगर आउटडेटेड म्हणजे एक्सपायर झालेली असावी, किंवा भगरला कुठंतरी काहीतरी म्हणजे काय म्हणता येईल तिला बुरशी लागलेली भगर असावी। तर हे आम्ही प्रशासनाला म्हणा किंवा इतर जिथून कुठून त्यांनी आणलेली त्यांना तसं कळवलेलं आहे। आता संबंधित अधिकारी वगैरे जे कोण आहेत ते त्याची पुढील शहानिशा करतील। आता जे काही पेशंट आहेत त्यांच्या प्रकृती स्थिर आहेत आणि काही पेशंट जे आहेत त्यांना अजूनही सलाईन वगैरे चालू आहेत।